नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहता धक्काबुक्की. आज आपण बोलूया महाराष्ट्रातील राजकारणाविषयी, म्हणजेच राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांविषयी. 5 मार्च रोजी सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले. पण 5 मार्च पूर्वीपर्यंत सर्वात जास्त चर्चा होती ती म्हणजे महाविकास आघाडीचा राज्यसभेवरती कोण उमेदवार असणार. याबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या, बऱ्याच प्रतिक्रिया आल्या, बरेच नेते बरंच काही बोलले. पण 5 मार्चला शरद पवारांचं नाव महाविकास आघाडीकडनं जाहीर झालं आणि सर्वत्र चर्चेचा सूर बदलला. कारण 5 मार्च पूर्वीपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांच्याकडनं सरळ सरळ उघड पाठिंबा शरद पवारांना देण्यात आलेला नव्हता. त्याबद्दल शंका कुशंका उपस्थित केल्या जात होत्या. शिवसेना उभाठा हा पक्ष प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी प्रचंड उत्सुक होता. आदित्य ठाकरेंनी तर सांगून दिलं होतं की आमचं संख्याबळ पाहता ही जागा आम्हालाच मिळायला हवी. संजय राऊत सुद्धा नंतर तेच बोलत होते. पण त्या अगोदर संजय राऊत यांनी एकदा शरद पवारांना आम्ही पाठिंबा देऊ असं जाहीर करून टाकलं होतं. पण 24 तासाच्या आत त्यांनी हा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, तो निर्णय काही मी घेऊ शकत नाही असं सुद्धा म्हणून टाकलं होतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर अटच टाकली होती की शरद पवारांनी आधी अजितदादांच्या पक्षासोबत विलिनीकरणाबाबत स्वतःची भूमिका स्पष्ट करावी. त्यांचं काय मत आहे हे आम्हाला सांगावं, नंतर आम्ही पाठिंब्याबद्दल विचार करू. म्हणजेच जवळपास 3-4 तारखेपर्यंत असं वाटत होतं की शरद पवारांना ही उमेदवारी मिळणार नाही, कोणीतरी दुसरंच महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर जाईल. पण 5 तारखेला पवारांचं नाव जाहीर झालं आणि त्यांनी अर्ज सुद्धा दाखल केला. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हे असं एकदम अचानक कसं घडलं. ठोस पाठिंबा नसताना सुद्धा अचानक शरद पवारांना उमेदवारी मिळाली कशी? यामागे काय कारणं असू शकतात? यामागे कोणाची खेळी आहे? का शरद पवारांचाच गेम आहे की भाजपचं सुद्धा यात काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे? हेच आपल्याला या व्हिडिओमधनं बघायचं आहे मित्रांनो. तर झालं असं की धुळवडीच्या दिवशी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील हे उद्धव ठाकरेंना भेटले. चर्चा राज्यसभेच्या या एका जागेबद्दलच होती. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी विचारलं की आम्ही पाठिंबा देऊ, शरद पवार राज्यसभेवर जातील, परंतु जर त्यांनी उद्या अजितदादांच्या पार्टीसोबत विलिनीकरण केलं आणि तुम्ही भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले तर आम्ही काय करायचं? ही माहिती राजकीय वर्तुळात बरीच चर्चेत रंगत आहे. त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा या बाबतीत बोललं जात आहे. तेव्हा सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की मी शरद पवारांचा शब्द घेऊन आलेली आहे की आम्ही अजितदादांच्या पक्षासोबत विलिनीकरण कधीच करणार नाही आणि भाजपसोबत सुद्धा कधीच सत्तेत सहभागी होणार नाही. याबाबत या बैठकीनंतर जयंत पाटलांनी प्रसार माध्यमांशी बोलताना असं स्पष्टपणे सांगितलं आहे की विलिनीकरणाची चर्चा आता पूर्णपणे बंद झालेली आहे. यासोबतच मित्रांनो, भाजपने देखील वेगळाच गेम केला होता. या बाबतीत उदय सामंत आणि इतर लोकांनी सुद्धा प्रसार माध्यमांमध्ये स्पष्टपणे मत दिलेलं आहे की जर शरद पवार उमेदवार असतील तर आम्ही त्या जागेच्या विरोधात आमचा कॅन्डिडेट देणार नाही. आणि असं सुद्धा बोललं जात आहे की हा आदेश अमित शहांनी दिल्लीवरनं थेट दिलेला होता की जर शरद पवार उमेदवार असतील तर आपला उमेदवार देऊ नका. शरद पवारांव्यतिरिक्त इतर कोणी उमेदवार असेल तर त्या जागेवर सुद्धा आपण आपला उमेदवार देऊया. उदय सामंत यांनी या बाबतीत सुद्धा वक्तव्य केलेलं आहे. म्हणजेच मित्रांनो की काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यावरती प्रचंड दबाव होता की जर शरद पवारांना पाठिंबा दिला नाही तर भाजप आपल्या उमेदवाराच्या विरोधात त्यांचा उमेदवार देतील. आणि प्रसार माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात असलेल्या चर्चेनुसार भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यातल्या काही आमदारांना संपर्क सुद्धा केला होता आणि याबाबतची माहिती दिलेली होती. शिवसेना आणि काँग्रेसला मग ही भीती वाटायला लागली की जर आपण शरद पवारांना पाठिंबा दिला नाही तर महाविकास आघाडीचं राज्यसभेतलं जवळपास अस्तित्वच नष्ट होऊन जाईल. तिथे आपला कोणीही उमेदवार नसेल. त्याचप्रमाणे शरद पवारांचं वाढतं वय आणि त्यांची तब्येत पाहता असंही होऊ शकतं की यानंतर शरद पवार सक्रिय राजकारणात राहणार नाहीत. त्यामुळे ही त्यांची कदाचित शेवटची टर्म सुद्धा असू शकते. त्यामुळे जर पवारांना पाठिंबा दिला नाही
तर महाराष्ट्रातील जनतेचा आणि पवार कुटुंबियांवरती ज्यांचा विश्वास आहे अशा कार्यकर्त्यांचा रोषसुद्धा काँग्रेस आणि शिवसेनेवरती ओढावला जाऊ शकतो. त्यामुळेच पराभवाची भीती, जनतेचा रोष नको आणि राजकीय दबावतंत्र याचा वापर करून शरद पवारांना अखेर ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. शरद पवारांनी अर्जसुद्धा दाखल केलेला आहे आणि ते राज्यसभेवरती जाणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. कारण राज्यसभेच्या 7ही जागांची ही निवडणूक बिनविरोध होणार असं स्पष्ट चित्र आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या सर्व राजकारणाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि धक्काबुक्की या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.